नाशिकच्या आयटी हबमधील लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आरोपींनी चक्क इंटरव्ह्यू फॉर्मचा शस्त्र म्हणून वापर केल्याचं उघड झालं। नोकरीसाठी आलेल्या महिलांची वैयक्तिक माहिती गोळा करून त्यांना जाळ्यात ओढलं जातं। पगारवाढ, पदोन्नतीचं आमिष किंवा कधी ब्लॅकमेलिंग करूनही महिलांचं शोषण होतं। वीकेंड ट्रिप आणि कॅफेच्या नावाखाली हा सगळा वासनेचा सापळा रचला जात होता। आज या नराधमांची पोलीस कोठडी संपत असून पोलीस त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहे। तर इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करत महिलांची माहिती मिळवण्यात आली। महिलांचा नंबर, पत्ता वापरून त्यांना जाळ्यात ओढलं जात होतं। करिअरमध्ये प्रगतीसह पगारवाढीचं आमिष देत त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं। ऑफिसच्या बाहेर कॅफे, हॉटेल्स आणि पिकनिकच्या बहाण्यानं या महिलांचं लैंगिक शोषण झालं। महिलांचा फायदा घेऊन धमकावून शारीरिक संबंध ठेवण्यास त्यांना भाग पाडलं।